माझ्या केंद्राला आता मग जवळजवळ 36 वर्ष झालेली आहेत. मला इथे 18 वर्ष काम करून झाली आहेत. मी इथे कॅशवरच असते. म्हणजे इथे असं प्रत्येक जण वेगवेगळी अशी कामं करत नाही. जे समोर दिसेल ते प्रत्येक जण काम करत असतो. नमस्कार मंडळी, मानिनी एक्सप्लोरमध्ये मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सध्या मी आहे वसईमध्ये, वसईच्या ज्युनियर कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या गेट समोर. आणि आता आपण एक्सप्लोर करणार आहोत ते म्हणजे श्रमिक महिला विकास संघ वसईतला आहे, जिथं खानावळ आहे, फक्त महिलांची खानावळ आहे. ती आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि मी याच्यासाठी इथं उभी आहे की अगदी न्यू इंग्लिश स्कूलच्या उजव्या साईडला ही खानावळ आपल्याला इकडे दिसते. चला तर मग बघूयात नक्की किती महिला इथं काम करतात आणि कशा पद्धतीने ही खानावळ चालवली जाते. श्रमिक महिला संघाच्या संचालिका गीताताई माझ्या सोबत आहेत. गीताताई, किती वर्ष झालं काम करताय तुम्ही आणि कशा पद्धतीने? मी स्वतः इथे जवळजवळ 25 वर्ष मला झाले. मी 25 वर्ष इथे काम करते आहे. एकूण किती महिला आहेत तरी एकूण महिला 150च्या वरती आहेत. म्हणजे आमच्या एकूण 6 शाखा आहेत. त्याच्यापैकी ही एक शाखा, एक आहे ते जीजी कॉलेजला आहे, दुसरी ते वर्तक कॉलेजला आहे आणि दत्ताणीला एक आहे, नाला सोपाऱ्याला एक आहे. किती वर्ष झालं या कामा म्हणजे हे काम करताय? मला स्वतःला इथे म्हणजे मी स्वतः VRS घेऊन इथे काम करते, त्याला 25 वर्ष तर मला झालीच. पण ह्या माझ्या केंद्राला आता मग जवळजवळ 36 वर्ष झालेली आहे. अरे वा, नक्कीच गीताताई, 36 वर्षांचा हा इतिहास आहे. आम्हाला जाणून घ्यायला इतर महिलांच्याकडून पण आवडेल की कशा पद्धतीने त्या काम करतात. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. मला इथे 18 वर्ष काम करून झाली आहेत. मी इथे कॅशवरच असते. तर मी म्हणजे एवढ्या दिवसभरामध्ये म्हणजे सकाळी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत जवळजवळ 450 ते 500 म्हणजे गिराईक आमची येतच असतात. बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी आमच्याकडे नॉनव्हेज म्हणजे फक्त अंडा कढी, अंडा मसाला, ऑमलेट आणि संडेलाच फक्त चिकन असतं. सर्व्हिस म्हणजे आमच्या इकडे शक्यतो इथे घेऊनच म्हणजे जावं लागतं. फक्त एक जे गृहस्थ आहेत म्हणजे ते म्हातारे आहेत ते इथे आमच्या इकडे जवळच राहतात, त्यांचा आम्ही डबा पोचता करतो, बाकी काही नाही. दिवाळीमध्ये सगळे फराळ म्हणजे लाडू, चिवडा, चकली, करंजी यांचे आम्ही 1 महिनाभर आधी ऑर्डर चालू करतो. आणि मग आमचं एक टार्गेट असतं, त्या टार्गेटमध्ये आमचं झालं की आम्ही मग ऑर्डर बंद करतो. सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे पुरणपोळी. आवडीनं खातात आणि आमच्या पुरणपोळ्या अमेरिका वगैरे या ठिकाणी बाहेरही जातात, दुबई, अमेरिका. दिनांक 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान आमच्याकडे कलाक्रीडा वसई तालुका जे असतं तो कार्यक्रम चालू असतो आणि त्या जेवणाची ऑर्डर कित्येक जसं चालू आहे तसं आमच्याकडेच ऑर्डरही आहेत. त्याच्यामुळे जर नॉनव्हेज असेल म्हणजे बुधवार, शुक्रवार, रविवार तर या दिवशी आम्हाला नॉनव्हेज बनवावं लागतं. शिवाय व्हेजही असतं. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, चहा, संध्याकाळचं जेवण, रात्री म्हणजे नाश्ता आणि जेवण हे सगळं असतं. आता त्यांची ऑर्डर एक आमची वेगळीच असते, म्हणजे त्यांचं एक टार्गेट असतं ठरलेलं. जवळजवळ 400 पर्यंत 400-500च्या ह्याच्यामध्ये आमचं जेवणाचं ऑर्डर असते. तेवढाच नाश्ता असतो. हो हो, रोजच. तर जेवण आमचं म्हणजे आम्ही इथे समोर आमच्या इकडे मंडप घातला जातो. जे कलाक्रीडाचं जेवण असतं ते जेवण आमचं तिथे असतं. पण जे पंच असतात किंवा इतर जे कोणी असतात ते इथेच जेवतात. आणि शिवाय आमची लोक असतात किंवा कार्यक्रमाला जे येतात लोक म्हणजे बघायला, ते लोक सुद्धा इकडे जेवायला येतात. आपण आता इकडे बघितलं तर पुरणपोळ्यासाठी इकडे पुरण सुद्धा तयार आपल्याला दिसतंय. या पद्धतीने पुरण तयार करून ठेवलं जातं.
इथल्या पुरणपोळ्या खास आहेत एकदम. आणि आतमध्ये कशा प्रकारची प्रोसेस आहे चला. श्रमिक महिला विकास संघ या केंद्रात मी गेले 25 वर्ष कार्यरत आहे. 25 वर्षामध्ये मी अकाउंट्सच्या ह्याच्याकरता म्हणून लागली. त्याच्यानंतर जसजसं मॅडमनी जसजशी कामांचं हे केलं त्याप्रमाणे आम्ही सगळीच कामं करतो. म्हणजे इथे असं प्रत्येकजण वेगवेगळी अशी कामं करत नाही. जे समोर दिसेल ते प्रत्येकजण काम करत असतो. जेवण वगैरे कसं बनवायचं, त्याची चव कशी वाढवायची असं ह्याचं आम्ही एक ट्रेनिंग 2 दिवसाचं त्यांचं ट्रेनिंग केलेलं होतं. त्याच्यामध्ये आमच्या इथल्या ज्या काम करणाऱ्या बायका आहेत किंवा ज्या गरजू बायका आहेत असं की त्या कामाला जातात पण त्यांचे पगार बेताचे असतात, पण घरात मुलं वगैरे सांभाळायला कोण नसतं, तर त्याच्याकरता घरकुलसारखा आम्ही उपक्रम चालू केला की त्या ठिकाणी आम्ही अगदी वाजवी किंमत घेतो त्या मुलांना सांभाळण्याची आणि तिथे लहान मुलांना आम्ही ठेवतो. अगदी 6 महिन्यापासून जवळजवळ 10 वर्षांपर्यंत आम्ही मुलं सांभाळतो. म्हणजे इथल्या बायकांची पण मुलं तिथे सांभाळत होते आणि बाहेरची आलेली मुलंसुद्धा तिथे सांभाळली जातात. त्यांना तिथे चहा नाश्ता जेवण दिलं जातं. सकाळचं त्यांचं जसं असेल तसं दूध वगैरे हवं असेल तर, कारण काही शाळेत जाणारी मुलं असतात, परत ती शाळेतनं येतात, मग त्यांची जेवणाची वेळ, झोपेची वेळ, सगळं अगदी औषधांपासून वगैरे व्यवस्थित त्यांचं सगळं संगोपन केलं जातं. श्रमिक महिला संघाच्या या महिला काय करतात हे तुम्ही पाहिलंच असेल. तुम्ही जर कधी वसईत येणार असाल तर या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. इथली चव नक्कीच चाखा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.